रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करतो, कुलदेवतेचं प्रतीक म्हणून आपण घरामध्ये घट बसवत असतो. परंतु बऱ्याच वेळा असं काय होतं की असं समजलं जाते की आपल्या घरामध्ये जेवढं काही हे जे धान्य आहे तर ते भरगच्च उगवेल तेवढे आपल्या घराची प्रगती ही होत असते, घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते, वर्षभर घरामध्ये भरभराट येते. तर यासाठी हे धान्य जे आहे तर ते चांगलं उगवायला हवं. परंतु बऱ्याच जणांचा घट हा चांगला उगवत नाही. आपण जो अखंड दिवा संकल्प करून लावलेला असतो तर तो वारंवार विजतो. अखंड दिव्यामध्ये आपण जर काच ठेवली असेल तर त्याला देखील चढा जातो, कधी कधी कलशावरती नारळ देखील कलतो. आपला जो घट आहे तर तो पडला जातो, नारळ खाली पडतो. तर अशा वेळेस आपल्या मनामध्ये येतो की हे जे शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत. तर बऱ्याच वेळा काही माहितीच्या अभावे आपल्या हातून काही चुका होतात आणि त्यामुळे अशा परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागतं. काय आहे संकेत, शुभ की अशुभ, संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा.